एलपीजी गॅस दरवाढी विरोधात रिक्षा चालक आक्रमक झाले। कोल्हापूरच्या दसरा चौकात रिक्षा चालक एकवटलेले आहेत। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला जाणार आहे। सीएनजी दर सुद्धा कमी करा अशी मागणी सुद्धा केली जाणार आहे। तर कोल्हापुरातली आपण ही दृश्य पाहतोय। कोल्हापुरात दसरा चौकात आंदोलन केलं जाते। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। दरम्यान रिक्षा चालकांशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूया। एलपीजी आणि सीएनजी गॅसच्या विरोधात आपण पाहतो की कोल्हापुरातील रिक्षा चालक रस्त्यावर उतरलेले आहेत। कोल्हापुरातील दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला जाणार आहे। मोर्चाचं नेतृत्व करणारे विजय देवणे आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। मला सांगा की आज मोर्चाचं नियोजन केलेलं आहे, दुपटीने गॅस वाढलेला आहे, त्यामुळे रिक्षा चालक सगळे रस्त्यावर आहेत। अमेरिकेच्या युद्धाचे पडसाद संपूर्ण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रात देशात पडत आहेत। एलपीजी सीएनजी गॅसचा तुटवडा झाला आहे। आज प्रत्येक पंपावर जो 400 ते 500 रिक्षावाले गोळा होतात आणि गॅसचा दर एलपीजीचा गॅस ही प्रमुख जे मागणी आहे तो 40 ते 85 रुपये झाला, आज 5 रुपये वाढला आहे। ग्रामीण भागामध्ये एलपीजी गॅसचं पंप नाही आहेत, नवीन रिक्षा स्टॉप मंजूर नाही आहेत, म्हणून हा एक आक्रोश मोर्चा आहे। सर्व रिक्षाधारकांच्या वतीनं एक प्रकारचा आम्ही आक्रोश या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून सरकारनं जागं व्हावं आणि ज्या पद्धतीनं काही भागावर तुम्ही रेशनवर रॉकेल आणि धान्य देता त्याच पद्धतीनं रेशनवर निम्म्या रेटमध्ये गॅस देण्याची आमची मागणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवतात, कशा प्रकारे कंबरड मोडले, कारण आर्थिक गणित सगळे बिघडले? आमच्याकडे 1996 पासून देवणे साहेबांच्यामुळे आम्ही रिक्षावाल्यासाठी धंदा करतोय, फक्त आमचं घरातलं पोट भरण्यासाठी। तर या शासनानं आता काय केले, 46 रुपयाचा जे एलपीजी गॅस होता तो 86 रुपयांनी केलेला आहे। त्यामुळे प्रत्येकानं गॅस घेणं, गॅस टाकणे आणि धंदा करणे हे आता राहिलेलं नाही। आणि आता सध्या एक महत्त्वाची सूचना झालेली आहे की गॅस पंप बंद पडलेले आहेत, त्यामुळे रिक्षा चालवायच्या का बंद करायच्या। कॅमेरा मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।